Now discuss the definition of linear simple harmonic motion, and we have discussed how a block of mass m, which is tied to the one end of the spring and which is placed on a horizontal frictionless surface, perform a linear simple harmonic motion. So according to the definition of linear simple harmonic motion, ठीक है. So today we are going to discuss about differential equation of simple harmonic motion. सिंपल हार्मोनिक मोशनचं डिफरन्शियल इक्वेशन आज आपण डिस्कस करणार आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण सिंपल हार्मोनिक मोशन, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन काय असते आपण डिस्कस केलं होतं. त्यामध्ये जो रिस्टोरिंग फोर्स असतो तो नेहमी कुणीकडे डायरेक्टेड असतो, त्या ऑब्जेक्टच्या मेन पोझिशनकडे डायरेक्टेड असतो, त्या मोशनच्या मेन पोझिशनकडे डायरेक्टेड असतो. आणि हा रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो मेन पोझिशनपासून झालेल्या डिस्प्लेसमेंटला. तर आज आपण त्या मोशनचं डिफरन्शियल इक्वेशन डिराईव्ह करणार आहे. हे याच्यावर नेहमी बोर्डला क्वेश्चन विचारला गेलेला आहे 2 मार्काला, बऱ्याचशा वेळेस विचारला गेलेला आहे. मला वाटतं या मागच्या एक्झाममध्ये देखील विचारलेला आहे. डिराईव्ह द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. हा 2 मार्काला क्वेश्चन नेहमी विचारला जातो, बऱ्याचशा वेळेस विचारलेला आहे. तर आपण आज ह्या डिफरन्शियल इक्वेशनचं डेरिवेशन आज पाहणार आहे. तर आपण शेवटच्या लेक्चरमध्ये जी डेफिनेशन पाहिली आहे सिंपल हार्मोनिक मोशनची, तर त्याची डेफिनेशन आपण पुन्हा एकदा रिवाईज करू, त्या डेफिनेशनचा यूज करू. डेफिनेशन अशी होती की लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज अ पिरियडिक मोशन in which the restoring force is always directed towards the mean position. Restoring force म्हणा किंवा ॲक्सेलरेशन नेहमी कुणीकडे डायरेक्टेड असतो, इक्विलिब्रियम पोझिशनकडे डायरेक्टेड असतो किंवा मीन पोझिशनकडे डायरेक्टेड असतो. आणि त्या फोर्सचं मॅग्निट्यूड हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं कशाला, त्या पार्टिकलचं मीन पोझिशनपासून झालेल्या डिस्प्लेसमेंटला. ठीक आहे. आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण हे पाहिलं होतं. आपण एक स्प्रिंग घेतली होती, त्या स्प्रिंगचं एक एंड आपण रिजिड सपोर्टला टाईट केलं होतं आणि दुसऱ्या एंडला आपण काय केलं होतं, एक ब्लॉक ऑफ मास m हा आपण टाईट केलेला होता. ठीक आहे. इनिशियली हा ब्लॉक अशा पोझिशनमध्ये होता की त्या ब्लॉकवर आपला होणारा फोर्स काय होता, 0. ओके. आणि ज्या ठिकाणी ब्लॉकवर आपला होणारा फोर्स 0 असेल त्या पोझिशनला आपण म्हणलं मेन पोझिशन किंवा इक्विलिब्रियम पोझिशन. ओके. नंतर आपण काय केलं, तर आपण या ब्लॉकला या अशा पद्धतीने पकडलं आणि या हॉरिझॉन्टल सरफेसवर थोडंसं स्लाइड केलं. ओके. तर त्यामुळे या स्प्रिंगमध्ये काय तयार झालं, एक्सटेन्शन, या स्प्रिंगची लांबी वाढली. ठीक आहे. ओके. सो वी हॅव डिस्प्लेस दिस ब्लॉक फ्रॉम इट्स मेन पोझिशन. ह्या ब्लॉकला आपण मेन पोझिशनपासून डिस्प्लेस केले बाय डिस्टन्स x एवढ्या डिस्टन्सनं आपण त्याला डिस्प्लेसमेंटनं त्याला आपण राईटकडे डिस्प्लेस केले. तर राईटकडे आपण डिस्प्लेस केले आणि या डिस्प्लेसमेंटमुळं या स्प्रिंगचं काय झालं, एक्सटेन्शन. आणि या स्प्रिंगमध्ये जेव्हा एक्सटेन्शन होतं तर या स्प्रिंगमध्ये एक फोर्स तयार होतो, त्याला म्हणतो आपण रिस्टोरिंग फोर्स. ओके. तर हा फोर्स त्या स्प्रिंगला नेहमी कुणीकडे आणण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आणण्याचा प्रयत्न करतो. तर हा फोर्स डायरेक्टेड असतो लेफ्टकडे, डिस्प्लेसमेंट झालं आपलं राईटकडे. तर हा फोर्स कुणीकडे डायरेक्टेड येते, ही कोणती पोझिशन आहे, मेन पोझिशन. ओके. मेन पोझिशन ही कोणती पोझिशन असेल मग, एक्स्ट्रीम पोझिशन. ओके. आता या पोझिशनला या ब्लॉकवर आपला होणारा फोर्स कसा नसेल, 0 नसेल, कारण याच्यावर एक फोर्स आपला व्हायला आहे, तो म्हणजे रिस्टोरिंग फोर्स, जो त्या ब्लॉकला
कुणीकडे खेचतोय, त्या मेन पोझिशनकडे पुल करतोय. ठीक आहे. तर जेव्हा आपण या ब्लॉकला या ठिकाणावर रिलीज करू, तर हा ब्लॉक पुन्हा कुठे येईल, त्याच्या मेन पोझिशनला येईल. ओके. पण आता या ब्लॉकला काय आहे, मास असल्यास कारणास्तव, मास इज अ इनर्शिया, जे त्या बॉडीच्या स्टेटमध्ये होणाऱ्या बदलाला काय करतं, अपोज करतं. इथं बॉडी, इथून बॉडी सोडल्यानंतर ती स्टेट ऑफ मोशनमध्ये चालली आहे आणि इथं आल्यानंतर ती थांबायला पाहिजे, कारण की त्या ठिकाणी फोर्स कसा आहे, 0 आहे. पण ती थांबत नाही. याचं कारण काय आहे, तर त्या बॉडीचं असणारं मास, आणि त्या मासमुळे त्याच्या स्टेटमध्ये लवकर बदल होत नाही. तर ही बॉडी, हा ब्लॉक डिस्प्लेस होतो कुणीकडे, लेफ्टकडे. ओके, मेन पोझिशनच्या लेफ्टकडे. आणि जेव्हा हा लेफ्टकडे डिस्प्लेस होतो, तर लेफ्टकडे डिस्प्लेस झाल्यामुळं स्प्रिंग इथं काय होते, कॉम्प्रेस. या ठिकाणी काय होईल, कॉम्प्रेस होईल. आणि कॉम्प्रेस झाल्यामुळं म्हणजे याचं डिस्प्लेसमेंट झाले, या ब्लॉकचं डिस्प्लेसमेंट आता कुणीकडे झाले, लेफ्टकडे झालेले. ओके, तर इकडं डिस्प्लेसमेंट झाले आणि त्यामुळं स्प्रिंग कॉम्प्रेस झाली आहे. आणि कॉम्प्रेशनमुळं देखील एक फोर्स त्या स्प्रिंगमध्ये तयार होतो. दिसायले का, सर्वांना व्यवस्थित दिसतंय का, एकदा दिसतंय आहे का? हो, ठीक. ठीक. तर या कॉम्प्रेशनमुळे या स्प्रिंगमध्ये पुन्हा एक फोर्स तयार होतो, तो म्हणजे रिस्टोरिंग फोर्स. तर हा फोर्स या ब्लॉकला कुणीकडे ढकलत आहे, कुणीकडे पुश करत आहे, राईटकडे, म्हणजेच मेन पोझिशनकडे. ठीक आहे. म्हणजे हा फोर्स पण मेन पोझिशनकडे डायरेक्टेड आहे, आणि हा फोर्स पण जेव्हा एक्सटेन्शन होते त्यावेळेसचा फोर्स पण मेन पोझिशनकडे डायरेक्टेड आहे. आणि जेव्हा स्प्रिंगचं कॉम्प्रेशन होते त्यावेळेस या ब्लॉकवर आपला होणारा फोर्स कुणीकडे डायरेक्टेड आहे, मेन पोझिशनकडे डायरेक्टेड आहे. तर ही जी मोशन आहे ती कशी आहे, टू अँड फ्रो मोशन आहे, एका सरळ रेषेमध्ये. ठीक आहे. आणि ही पिरियॉडिक मोशन आहे. सो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. डेफिनेशन काय, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनची. सो दिस इज अ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन विच इज अ पिरियॉडिक मोशन. ही काय आहे, पिरियॉडिक मोशन आहे, इन विच restoring force, this force or this force, both are the restoring forces. These restoring forces are always directed towards the mean position. कुणीकडे डायरेक्टेड आहेत, मेन पोझिशनकडे डायरेक्टेड आहेत. आणि हा रिस्टोरिंग फोर्सचं मॅग्निट्यूड ऑफ रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट फ्रॉम मेन पोझिशन. मेन पोझिशन पासून किती डिस्प्लेसमेंट झालंय त्याला तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. इकडे डिस्प्लेसमेंट झाला असेल तर एक्सटेन्शन होईल, एक्सटेन्शनमुळे रिस्टोरिंग फोर्स तयार होईल. तर जितकं जास्त डिस्प्लेसमेंट तितकं जास्त रिस्टोरिंग फोर्स. जर लेफ्टकडे डिस्प्लेसमेंट झाला असेल ब्लॉकचं, तर स्प्रिंगचं काय होईल, कॉम्प्रेशन. आणि कॉम्प्रेशनमुळे काय, कितीनं डिस्प्लेसमेंट झालं ब्लॉकचं, एक्सनं. तर जितकं जास्त डिस्प्लेसमेंट होईल तितकं जास्त कॉम्प्रेशन होईल, आणि कॉम्प्रेशनमुळे तितका जास्त काय तयार होईल, एक रिस्टोरिंग फोर्स त्या स्प्रिंगमध्ये तयार होईल. तर हा जो रिस्टोरिंग फोर्स आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कशाला, त्या ब्लॉकच्या होणाऱ्या डिस्प्लेसमेंटला, मेन पोझिशनपासून झालेल्या डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. आणि याची डायरेक्शन आणि याची डायरेक्शन नेहमी कशी अपोजिट आहे. ठीक आहे. तर इथं डिस्प्लेसमेंट झाले राईटकडे, फोर्स कोणीकडे आहे, लेफ्टकडे. इथं डिस्प्लेसमेंट झाले लेफ्टकडे, तर फोर्स कोणीकडे आहे, राईटकडे. ठीक आहे. तर आपण हे इक्वेशन काल डिराईव्ह केलं होतं, F इक्वल्स टू -kx. तर हे के म्हणजे काय, त्याला म्हणलं होतं आपण फोर्स कॉन्स्टंट. दिस के इज कॉल्ड फोर्स कॉन्स्टंट. आणि याची व्हॅल्यू डिपेंड असते कशावर, या स्प्रिंगच्या इलास्टिक प्रॉपर्टीजवर डिपेंड असते, फोर्स कॉन्स्टंट. ठीक आहे. नेक्स्ट आपण याच्यामध्ये न्यूटनच्या म्हणण्यानुसार काय माहिती आपल्याला, F इज इक्वल टू ma. तर हे फोर्स आहे, फोर्स इक्वल्स टू काय माहिती आपल्याला, मास इंटू ॲक्सेलरेशन. तर इथं ह्या फोर्सला आपण रिप्लेस केलं कशाने, ma न. ही व्हॅल्यू इथं जर ठेवली तर काय येईल, ma इक्वल्स टू -kx. आणि हे m इकडे डिव्हिजनमध्ये लिहिलं तर a इक्वल्स टू काय येईल, -k डिवायडेड बाय m x. ठीक आहे. तर इथे जे ॲक्सेलरेशन आहे ते पण काय आहे, दिस ॲक्सेलरेशन इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल, कारण की k इज फोर्स कॉन्स्टंट, m इज मास विच इज ऑल्सो कॉन्स्टंट, या ब्लॉकचं मास. तर हे कॉन्स्टंट आहे, म्हणजे इथं ॲक्सेलरेशन पण डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला आहे,
डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशनला, आणि ॲक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंट इथं कसे आहेत, अपोजिटली डायरेक्टेड आहेत. तर मग आपण डेफिनेशन काल केली होती की ही जी लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन आहे ही पिरियडिक मोशन आहे. यामध्ये फोर्स, रिस्टोरिंग फोर्स किंवा ॲक्सलरेशन हे दोन्हीही नेहमी कोणीकडे डायरेक्टेड असतात, मीन पोझिशनकडे डायरेक्टेड असतात. आणि रिस्टोरिंग फोर्स किंवा ॲक्सलरेशनचं दोघांचंही मॅग्निट्यूड हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं कशाला, तर मीन पोझिशनपासून झालेल्या डिस्प्लेसमेंटला, म्हणजेच एक्सला. इथे एक्सला ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तर ही डेफिनेशन आपण कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केली होती. ठीक आहे. तर आज आपण या डेफिनेशनचा यूज करणार आहेत आणि यूज काय कॅल्क्युलेट करणार आहे, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. ओके. तर मग आपण लिहू शकतो इथं काय, अकॉर्डिंग टू ठीक आहे. तर आता या डेफिनेशनचा, लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनच्या डेफिनेशनचा आपण यूज करणार आहे टू डिटरमाइन द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. तर अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ SHMच्या डेफिनेशननुसार काय की फोर्स जो आहे, रिस्टोरिंग फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असो कशाला, डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशनला. आणि हे प्रोपोर्शनॅलिटी साइन आपण रिप्लेस कशाने करतो, तर F इज इक्वल टू मायनस, सॉरी तर मायनस असेल, -K इंटू एक्स बार. तर हे जे K आहे हे काय आहे, फोर्स कॉन्स्टंट. K इज फोर्स कॉन्स्टंट. ठीक आहे. याची व्हॅल्यू डिपेंड आहे कशावर, या स्प्रिंगच्या इलास्टिक प्रॉपर्टीजवर त्याची व्हॅल्यू डिपेंड असते. ठीक आहे. तर आपण हे डेफिनेशन वरून लिहिले. आता अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ आपल्याला काय माहिती आहे, अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ, न्यूटनच्या म्हणण्यानुसार, सेकंड लॉनुसार ऑफ मोशननुसार काय माहिती आपल्याला की कोणत्याही बॉडीचं होणारं ॲक्सेलरेशन हे जर त्या बॉडीचं मास कॉन्स्टंट असेल, तर ब्लॉकचं मास कॉन्स्टंट आहे, तर जर एखाद्या बॉडीचं होणारं ॲक्सेलरेशन हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं त्यावर आपल्या होणाऱ्या फोर्सला. यालाच कसं लिहू शकतो आपण, F इज इक्वल टू ma. हे आपल्याला माहिती आहे न्यूटन्सच्या म्हणण्यानुसार. ओके. इथपर्यंत समजले. पहिलं आपण जे इक्वेशन लिहिलंय ते कशानुसार लिहिले आपण, SHMच्या डेफिनेशननुसार. काय की एखाद रिस्टोरिंग फोर्स, लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये अप्लाय होणारा रिस्टोरिंग फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशनला. आणि हे निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करतं, ते फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिटली डायरेक्ट असतात. त्याला आपण लिहिलं F इज इक्वल टू, प्रोपोर्शनॅलिटी साईन आपण रिप्लेस करतो इक्वल टू अँड कॉन्स्टंट, F इज इक्वल टू -KX. सो हिअर K इज फोर्स कॉन्स्टंट. ओके. याची व्हॅल्यू डिपेंड आहे इलास्टिक प्रॉपर्टीज ऑफ स्प्रिंगवर. नेक्स्ट आपण यूज केला कशाच्या, न्यूटन्सच्या मोशनच्या लॉजचा. आपल्याला माहिती आहे F कोणत्याही बॉडीवर आपला होणार फोर्स डायरेक्टली पुसलो असतो त्या बॉडीच्या ॲक्सेलरेशनला. तर इथं पण काय व्हायला, रिस्टोरिंग फोर्स आपला व्हायला, आणि रिस्टोरिंग फोर्समुळे काय होत असेल, तर त्या ब्लॉकचे ॲक्सेलरेशन होत असेल. ओके. तर जसं जसं हा फोर्स इकडे अप्लाय होतोय, तर फोर्स अप्लाय झाला की ॲक्सेलरेशन होत असेल, ॲक्सेलरेशनमुळे ब्लॉकची व्हेलॉसिटी काय होत असेल, वाढत असेल. ठीक आहे. तर हा जो रिस्टोरिंग फोर्स आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ॲक्सेलरेशनला, आणि याला आपण लिहितो प्रोपोर्शनॅलिटी साइन रिप्लेस करतो इथं आपण मासने. तर F इज इक्वल टू ma. ओके. तर या दोघांच्या, या दोन्ही इक्वेशनच्या लेफ्ट हँड साईड कशा आहेत, सारख्या आहेत. F इज इक्वल टू -KX. ओके. हा जो तयार होणार रिस्टोरिंग फोर्स आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाला, डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशनला. आणि ह्या रिस्टोरिंग फोर्समुळेच, या ब्लॉकची व्हेलॉसिटी इकडे येते वेळेस काय होते, वाढते. म्हणजे हा फोर्स रिस्पॉन्सिबल आहे त्या ब्लॉकच्या ॲक्सेलरेशनला. ओके. तर मग या दोघांचे लेफ्ट हँड साईड सेम आहेत. ओके. तर आपण इक्वेट काय करू शकतो, राईट हँड साईड इक्वेट करू शकतो. राईट हँड साईड इक्वेट केल्या, राईट हँड साईड याची काय, ma बार इक्वल्स टू
मायनस के एक्स बार. ठीक आहे, किंवा याला आपण बारच्या फॉर्ममध्ये नाही लिहिणार, ठीक आहे, आपण असंच राहू देऊ, मायनस के एक्स. ठीक आहे. तर दिस इज द इक्वेशन ऑफ, वी हॅव compare the left hand side, right hand side of these two equations. So we can write, take this m on this side, so acceleration equals to Kyle minus k by m into x. ओके, आणि हे जे k by m आहे हे स्क्वेअर रूट ऑफ k by m म्हणजे काय, तर स्क्वेअर रूट ऑफ के बाय एम म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी, याला म्हणतात अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम. ओके, तर या ओमेगाची व्हॅल्यू, या अँग्युलर फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू डिपेंड आहे कशावर, त्या स्प्रिंगच्या फोर्स कॉन्स्टंटवर, आणखी डिपेंड आहे कशावर, त्या ब्लॉकच्या मासवर, त्या बॉडीच्या जी ऑसिलेशन करते तिच्या मासवर डिपेंड आहे. तर स्क्वेअर रूट ऑफ के बाय एम म्हणजे काय, ओमेगा. तर दोन्ही साईडचा आपण स्क्वेअर करू, याला म्हणून आपण अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँड दोन्ही साईडचा जर स्क्वेअर केला आपण याचा, तर काय येईल इक्वेशन, तर ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू काय लिहिता येईल आपल्याला, के बाय एम. स्क्वेअर रूट निघून जाईल, याचा स्क्वेअर केला ओमेगा स्क्वेअर, आणि स्क्वेअर रूट या दोन्ही साईडचा स्क्वेअर केल्यामुळे स्क्वेअर रूट काय होईल, निघून जाईल, तर के बाय एम येईल. आता के बाय एमला इथं या इक्वेशनमध्ये के बाय एम आहे, तर या के बाय एमला रिप्लेस कशाने करू शकतो आपण, ओमेगानं. ठीक आहे, म्हणजे मी काय लिहू शकतो आता इथं, acceleration equals to काय येईल, minus omega square x. Okay, this is the acceleration. Now what is mean by acceleration? What is mean by acceleration? We know that acceleration is the rate of change of velocity with respect to time. Okay, rate of change of velocity with respect to time. We can write it as, असं लिहू शकतो आपण याला, डी बाय डी टी इंटू व्ही. व्हेलॉसिटीमध्ये टाईमनुसार होणारा बदल म्हणजे ॲक्सेलरेशन. पण आपल्याला माहिती आहे व्हॉट इज मीन बाय व्हेलॉसिटी, तर व्हेलॉसिटी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. टाईमनुसार डिस्प्लेसमेंटमध्ये होणारा बदल म्हणजे काय, व्हेलॉसिटी. तर ही व्हीची व्हॅल्यू इथं ठेवू शकतो आपण. इथं जर ठेवली तर काय येईल इक्वेशन, हे डी आणि ही डी स्क्वेअर एक्स बाय डी टी इंटू डी टी स्क्वेअर. आपण इथं काय केलं आहे, ॲक्सेलरेशन म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम, याला मी असं लिहिलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईमला असं लिहिलं. पण व्ही म्हणजे काय, तर डी एक्स बाय डी टी, ही व्हीची व्हॅल्यू आपण इथं ठेवून दिली, तर काय होईल, डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर. हा पण कशाचा फॉर्म्युला आहे, ॲक्सेलरेशनचा. तर ॲक्सेलरेशन म्हणजे काय, तर डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टाईम. म्हणजे जेव्हा डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह डबल डेरिव्हेटिव्ह घेतो आपण टाईमनुसार, तर ते म्हणजे पण काय, ॲक्सेलरेशन. तर ॲक्सेलरेशनची ही व्हॅल्यू आपण इथं पुटअप करू. ॲक्सेलरेशन म्हणजे काय, डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर, ही इथं ठेवून देऊ आपण, डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर इक्वल्स टू काय आले, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ओके, आता हे जे मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स आहे इकडे आणू आपण, इकडे आणल्यानंतर काय होईल, हे मायनस आहे, इकडे आल्यानंतर प्लस होईल. तर डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इक्वल्स टू इकडे काय राहील, 0. तर हे जे आहे हे आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एस एच एम. आणि छोटंसं इक्वेशन तुम्हाला विचारलं जातं 2 मार्काला. ठीक आहे, तुम्हाला सुरुवात फक्त कुठून करायची असते, लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनच्या डेफिनेशनपासून. अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन काय माहिती आपल्याला, फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कशाला, एक्सला. आणि नंतर प्रोपोर्शनॅलिटी साईन आपण रिप्लेस करतो कशानं, केनं, इक्वल टू अँड केनं. त्यानंतर आपण यूज करतो कशाचा, न्यूटन्सच्या लॉचा, सेकंड लॉचा. सेकंड लॉनुसार काय माहिती आहे, एखाद्या बॉडीवर अप्लाय होणारा फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो त्या बॉडीच्या ॲक्सेलरेशनला. तर त्याला आपण प्रोपोर्शनॅलिटी साईन तिथं रिप्लेस करतो आपण कशानं, इक्वल टू अँड मासने. तर एफ इज इक्वल टू एम. तर हा जो रिस्टोरिंग फोर्स आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला आहे, एक्सला. ओके, आणि ह्या रिस्टोरिंग फोर्समुळे जेव्हा ब्लॉक इकडे मूव्ह होत असेल, एक्स्ट्रीम पोझिशनपासून मेन पोझिशनकडे जात असेल, तर या फोर्समुळे त्याची काय होते, व्हेलॉसिटी वाढते, म्हणजे त्याचं काय होईल, ॲक्सेलरेशन.
म्हणजे या दोन्ही इक्वेशनची लेफ्ट हँड साईड सेम आहे. ओके, तर राईट हँड साईड आपण काय करू शकतो, इक्वेट करू शकतो. तर इथं मी राईट हँड साईड इक्वेट केली आहे, ma इक्वल्स टू मायनस kx. नाव वी हॅव टेक दिस m ऑन दिस साईड, तर m इकडे डिव्हिजनमध्ये जाईल आणि a इक्वल्स टू काय येईल, मायनस k बाय m x. ओके, मग आता हे एक कॉन्स्टंट आहे k बाय m, स्क्वेअर रूट ऑफ k बाय m या दोघांचा रेशो, स्क्वेअर रूट ऑफ k बाय m, के बाय एमच्या रेशोचा स्क्वेअर रूट जर घेतला तर ही व्हॅल्यू कशाच्या बरोबर, काय त्याला काय म्हणले आपण, ओमेगा, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. इथं लिहितो वाटल्यास अँग्युलर फ्रिक्वेन्सी, अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा. मग आपण या इक्वेशनचा दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू काय, के बाय एम. म्हणजे के बाय एमला आपण रिप्लेस करू शकतो कशानं, ओमेगा स्क्वेअरमध्ये. इथं के बाय एम आहे, याला रिप्लेस केले आपण कशानं, ओमेगा स्क्वेअर, आणि हे इक्वेशन मिळेल आपल्याला ॲक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ॲक्सेलरेशन इज व्हॉट, ॲक्सेलरेशन इज रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, अँड वी कॅन राईट इट, असं याला आपण लिहू शकतो डी बाय डी टी ऑफ व्ही, डेरिव्हेटिव्ह ऑफ काय घेतोय आपण, व्ही विथ रिस्पेक्ट टाइम. व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टाइम. मग ही व्हेलॉसिटीची व्हॅल्यू डी एक्स बाय डी टी आपण इथं ठेवून दिली तर इथं काय होईल, डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर. हे डी आणि हे डी, डी स्क्वेअर आणि डी टी इंटू डी टी, डी टी स्क्वेअर. तर डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टाइम म्हणजे पण काय, ॲक्सेलरेशन. ठीक आहे, तर ही ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू आपण इथं यूज केली, डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर, आणि इकडं काय राहील लेफ्ट हँड साईडला मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. इथं आपण राईट हँड साईडला आणलं तर मायनसचं काय होईल, प्लस होईल, डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इक्वल्स टू 0. हे काय, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. तर हे इक्वेशन विचारलं जातं तुम्हाला 2 मार्काला. ठीक आहे, कोणाला काही अडचण असेल तर विचारा प्लीज, कुठं काही समजलं नसेल तर विचारा. कोणाला काही अडचण आहे का? समजलंय? मॅसेज करत जा, समजलं नसेल तर नाही म्हणत जा, आणि असेल तर हो म्हणत जा. ठीक, ठीक आहे, चालायचं पुढे. ठीक, सो दिस इज अ डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. पुढे आपण एक प्रॉब्लेम घेणार आहोत, एक सॉल्व्ड प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे, पुस्तकामध्ये पण आहे, तर तो प्रॉब्लेम आपण घेऊ. ठीक आहे, आपण जेवढे जास्त प्रॉब्लेम घेऊ तेवढी जास्त आपली प्रॅक्टिस होऊन जाईल, पुढे आपल्याला अनसॉल्व्ड प्रॉब्लेमसाठी अडचण येणार नाही. ठीक आहे, तर तो सॉल्व्ड प्रॉब्लेम मी वाचूनही दाखवतो, पुस्तकात सॉल्व करून दिलेला आहे, पण तरी पण आपण घेऊ जेणेकरून आपल्याला पुढे कशा पद्धतीचे प्रॉब्लेम विचारलेत ते सॉल्व करायला सोपं जाईल. अनसॉल्व्ड प्रॉब्लेम्स. तर असा प्रॉब्लेम आहे, अ बॉडी ऑफ मास 0.2 kg. एक बॉडी आहे जिचं मास आहे 0.2 kg, म्हणजे आपल्याला ही बॉडी आहे, ही बॉडी, हिचं मास आपल्याला दिलेलं आहे 0.2 kg दिलेले मास. ठीक आहे, परफॉर्म लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. हे काय करतंय, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, एक्स्ट्रीम पोझिशनला पुन्हा मेन पोझिशनला पुन्हा एक्स्ट्रीम पोझिशनला पुन्हा मेन पोझिशनला पुन्हा एक्स्ट्रीम पोझिशनला. तर ही काय होती, एक लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन होती. इट एक्सपिरियन्स रिस्टोरिंग फोर्स ऑफ. मग जेव्हा हा एक्स्ट्रीम पोझिशनला जातोय, हा ब्लॉक किंवा हा बॉडी जेव्हा एक्स्ट्रीम पोझिशनला चालली आहे, तर या पोझिशनला, या ब्लॉकवर किंवा या बॉडीवर काय अप्लाय होतोय, एक रिस्टोरिंग फोर्स अप्लाय होतोय. तर त्या रिस्टोरिंग फोर्सचं मॅग्निट्यूड आपल्याला दिलेलं आहे 2.2 न्यूटन. या एक्स्ट्रीम पोझिशनला आला तिथं पण फोर्स अप्लाय होतोय, रिस्टोरिंग फोर्स कॉम्प्रेशनमुळं 0.2 न्यूटन. आणि या एक्स्ट्रीम पोझिशनला गेला तिथं काय व्हायला, स्प्रिंगचं एक्सटेन्शन, आणि एक्सटेन्शनमुळं पण रिस्टोरिंग फोर्स तयार व्हायला आहे, आणि त्या केसमध्ये पण त्याच्यावर काय अप्लाय होतोय, एक रिस्टोरिंग फोर्स अप्लाय होतो. तो किती आहे, 0.2 न्यूटन. बॉडीचं मास आपल्याला किती दिले, 0.2 kg.
व्हेन इट्स डिस्प्लेस फ्रॉम द मीन पोझिशन इज 4 सेंटीमीटर. आणि ह्या ब्लॉकचं डिस्प्लेसमेंट झालंय मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पण किती झाले तर 0.4 मीटर. ठीक आहे, ब्लॉकचं डिस्प्लेसमेंट झाले 0.4 मीटर, सॉरी 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर डिस्प्लेसमेंट इज 4 सेंटीमीटर. ओके, तर आपल्याला काढायचे काय, फोर्स कॉन्स्टंट काढायचं आहे. फोर्स कॉन्स्टंट म्हणजे काय, तर हे के इज फोर्स कॉन्स्टंट. पहिलं आपल्याला काढायचं फोर्स कॉन्स्टंट, त्यानंतर काढायचे पिरियड ऑफ एसएचएम. ओके, पिरियड ऑफ एसएचएम म्हणजे टाइम पिरियड आपल्याला काढायचा आहे याचा. ओके, टाइम पिरियड काढण्यासाठी आपल्याला काय काढावं लागेल, अगोदर ओमेगा काढावं लागेल. ओमेगा म्हणजे काय तर 2π/t. तर टी इकडे घ्या, ओमेगा इकडे घ्या, तर 2π ला ओमेगाने डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळेल, टाइम पिरियड. नंतर आपल्याला काढायचं काय, ॲक्सेलरेशन ऑफ बॉडी व्हेन इट इज डिस्प्लेस फ्रॉम द मीन पोझिशन इज 1 सेंटीमीटर. ठीक आहे, तर आपल्याला जेव्हा ही बॉडी या मीन पोझिशन पासून 1 सेंटीमीटरनं डिस्प्लेस झालेली असेल, फक्त 1 सेंटीमीटरनं, तर त्यावेळेस त्याचं ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे आपल्याला एक्स दिलेलं आहे, आपल्याला फक्त काय करायचं आहे, ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे, तर आपण सॉल्व करू हा प्रॉब्लेम. ठीक आहे, वी विल सॉल्व दिस प्रॉब्लेम टुगेदर. ओके, माझं काही चुकत असेल कुठं काही कॅल्क्युलेशनमध्ये तर मला सांगत चला. ठीक आहे, नेक्स्ट चला. तर आपल्याला दिले ब्लॉकचं मास किती दिले, आपल्याला ब्लॉकचं मास दिले 0.2 kg दिले. त्यानंतर आपल्याला आणखी काय दिलेलं आहे की या ब्लॉकचं जेव्हा डिस्प्लेसमेंट झालं, डिस्प्लेसमेंट किती झाले तर 4 सेंटीमीटर दिले. 4 सेंटीमीटर दिले, तर जेव्हा 4 सेंटीमीटर डिस्प्लेसमेंट झाले तर त्या स्प्रिंगमध्ये एक तर कॉम्प्रेशन होईल किंवा एक्सटेन्शन होईल. आणि कॉम्प्रेशन किंवा एक्सटेन्शनमुळे एक रिस्टोरिंग फोर्स तयार झाला आहे. तो रिस्टोरिंग फोर्स दिला आपल्याला 0.2 न्यूटन. ठीक आहे, पुढे आणखी काय दिलं आपल्याला, आणखी दिलेले आपल्याला डिस्प्लेसमेंट दिले. ठीक आहे, रिस्टोरिंग फोर्स. ठीक आहे, काढायचं काय काय आपल्याला, तर काढायचं आपल्याला फोर्स कॉन्स्टंट काढायचं, के काढायचं आहे. आणखी काय काढायचं आपल्याला, ठीक आहे बाजूला लिहितो आपण काय काय काढायचं, तर फोर्स कॉन्स्टंट काढायचे. त्यानंतर आणखी काय काढायचं आपल्याला, त्यानंतर आपल्याला काढायचं याच्यामध्ये टाइम पिरियड काढायचा याचा. ठीक आहे, त्यानंतर आणखी काय काढायचं आपल्याला, टाइम पिरियड नंतर ॲक्सेलरेशन. मीन पोझिशनपासून डिस्प्लेसमेंट झाले किती, समजा 0.1 सेंटीमीटर झाले. फाइंड द ॲक्सेलरेशन व्हेन बॉडी displaced by 0.1 centimeter from mean position. mean position पासून जेव्हा ही बॉडी 0.1 सेंटीमीटर डिस्प्लेस झाली आहे तर तिचं आपल्याला काय काढायचं आहे, ॲक्सेलरेशन काढायचं. तर ॲक्सेलरेशन किंवा डिस्प्लेसमेंट किती दिले इथं आपल्याला 0.1 सेंटीमीटर. याला म्हणून आपण x1 वाटल्यास, चला किंवा x डॅश म्हणून आपल्याला दुसरं डिस्प्लेसमेंट दिले त्यावेळेसचं ॲक्सेलरेशन काढायचं. तर सगळ्यात सुरुवातीला आपण सुरुवात करू के पासून. के म्हणजे काय, फोर्स कॉन्स्टंट. फोर्स कॉन्स्टंटचा फॉर्म्युला काय, तर आपल्याला माहिती आहे जेव्हा एखादी बॉडी डिस्प्लेस होते मीन पोझिशनपासून तर रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली प्रश्न असतो कशाला, डिस्प्लेसमेंटला. आणि इथं आपण मॅग्निट्यूड तेवढंच घेणार. ठीक आहे, मॅग्निट्यूडबद्दल डिस्कस करणार तर निगेटिव्ह साईन घेणार नाहीत आपण. प्रपोर्शनॅलिटी साईन रिप्लेस करतो आपण इक्वल टू अँड कॉन्स्टंटनं. आणि ते कॉन्स्टंट म्हणजे काय, फोर्स कॉन्स्टंट. तर आपल्याला एफ दिलेले, एक्स दिलेले, फोर्स दिलेला आहे आणि एक्स पण दिलेले. काढायचं काय, के इक्वल्स टू फॉर्म्युला काय, एफ डिवायडेड बाय एक्स, फोर्स डिवायडेड बाय डिस्प्लेसमेंट. तर फोर्स इज हाऊ मच, 0.2 न्यूटन डिवायडेड बाय डिस्प्लेसमेंट इज 4 सेंटीमीटर. आता एक लक्षात ठेवा, सेंटीमीटरचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करून घ्यावं लागेल, मीटरमध्ये. ठीक आहे, तर मीटरमध्ये किती येईल, 4 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर, 4 × 10⁻⁻² मीटर. ठीक आहे, सेंटीमीटरचं मीटरमध्ये 10⁻⁻² मीटर. आणि -2 वर गेल्यानंतर काय होतील, प्लस. तो के इक्वल्स टू काय येईल, 0.2. 0.2चा पॉईंट जर आपण बाहेर काढला, 0.2चा बाहेर काढलं तर काय येईल, तर 2 × 10⁻⁻1 आणि -2 वर गेल्यानंतर काय होतील, +2. तर 10⁻² आणि डिवायडेड बाय 4 आणि हे न्यूटन पर मीटर. हे काय असेल, केचं युनिट. तर
गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज होईल. 2 आणि -1 किती होईल? 2 मधून 1 गेला किती होईल? 1 राहील. म्हणजे 2 गुणिले काय राहतील? 10. 10चा घातांक 1 आणि भागिले काय राहतील? 4. तर 10चा घातांक 1, 10 गुणिले 2 किती होईल? 20. 20 भागिले 4 म्हणजे किती येईल? 5 न्यूटन पर मीटर. 4 पंच 20. तर ही व्हॅल्यू येईल केची. आय थिंक बरोबर आहे. के इज व्हॉट? हाऊ मच? 5 न्यूटन पर मीटर. केची व्हॅल्यू आली. ओके. नेक्स्ट आपल्याला काय काढायला सांगितले? आणखी आपल्याला काढायला सांगितलं टाइम पिरियड. तर आपण आता केची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आहे. तर टाइम पिरियड काढण्यासाठी आपल्याला अगोदर काय काढावं लागेल? ओमेगा. कारण की आपल्याला माहिती आहे टाइम पिरियड इज इक्वल टू 2 पाय ओमेगा. ओमेगा इज अँग्युलर फ्रिक्वेन्सी किंवा व्हेलॉसिटी. ठीक आहे. तर मग ओमेगा इक्वल्स टू आपण आताच डिफरन्शियल इक्वेशनमध्ये इक्वेशन पाहिलं होतं. ओमेगा म्हणजे काय? तर स्क्वेअर रूट ऑफ के बाय एम. मग आता केची व्हॅल्यू आपल्याला माहित झाली किती? 5 आहे. ओके. केची व्हॅल्यू किती आहे? 5 न्यूटन पर मीटर. आणि आपल्याला मास किती दिले आपल्याला? तर मास दिले आपल्याला 0.2 kg. 0.2 kg. ठीक आहे. तर ओमेगा इक्वल्स टू 5 kg. आता न्यूटनचं कन्व्हर्जन करून घेतो मी. kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. आणि पर मीटर, न्यूटनचं कन्व्हर्जन मीटर कॅन्सल होईल. डिवायडेड बाय काय? 0.2चा पॉईंट आपण बाहेर करून घेतला. 10⁻⁴ काय होईल? -1 kg. तर kg काय होईल? कॅन्सल. ते पर सेकंड स्क्वेअर असेल आन्सर याचा. ओमेगाचा आन्सर कशामध्ये असेल? पर सेकंड स्क्वेअरमध्ये. तर ओमेगा इक्वल्स टू काय येईल? हे 10⁻⁻1 वर गेल्यानंतर काय होतील? प्लस. ओके. तर 10चा घातांक -1 वर गेल्यानंतर प्लस झाला तर 10 गुणिले 5 किती येईल? 50. 50 भागिले 2 आणि हे पर सेकंड स्क्वेअर. रॅड पर सेकंड स्क्वेअर म्हणा आहे ना. ओके. तर किती येईल हे? 25 दोन्ही 50. तर 25 रॅड किंवा पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. पर सेकंड स्क्वेअर. या सेकंड स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय येईल? सेकंड. आणि 25चा स्क्वेअर रूट किती येईल? 5. तर 5 रॅड पर सेकंद ही त्याची काय येईल? व्हॅल्यू ओमेगाची. 5 रॅड पर सेकंद ओमेगाची व्हॅल्यू आहे. आलेली ओमेगाची व्हॅल्यू इथं ठेवा आणि याच्यावरून टाइम पिरियड मिळून जाईल आपल्याला. 2 पायची व्हॅल्यू किती येते? तर 6.28 आणि 28 डिवायडेड बाय 5 हे डिव्हिजन करा. तुम्हाला त्याची व्हॅल्यू मिळून जाईल. ठीक आहे. 5 1 जा 1 and 5 2 जा 10, 28, 5 5 25 आणि 5 8 40. तर 1.258 हे काय येईल? टीची व्हॅल्यू येईल. ओके. किंवा इथं पायमध्ये दिली व्हॅल्यू. बरोबर. ओके. पायच्या फॉर्ममध्येच काढू. चला आपण. तर 2 पाय डिवायडेड बाय ओमेगाची व्हॅल्यू किती आली? 5. ओके. मी 2 ला 5 ने डिवाइड करतोय तर भागाकार जात नाही. तर मी 0 पॉईंट म्हणजे इथं मी पॉईंट दिला, इथं पॉईंट दिला, तर इथं किती होईल? 20. तर 5 ने डिवाइड केलं तर 5 चौक 20 पाय. तर हे असेल व्हॅल्यू टाइम पिरियडची. ओके. पायची व्हॅल्यू ठेवा, त्याला तुम्ही 0.4 ने मल्टिप्लाय करा तर ते आन्सर येऊन जाईल, तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण टाइम पिरियड पण कॅल्क्युलेट केला. टाइम पिरियड कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण अगोदर ओमेगा कॅल्क्युलेट केले. ओके. आणि काय झालं सर? क्लिअर आहे? दिसतंय का? ओके. तर टाइम पिरियड कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण अगोदर ओमेगा कॅल्क्युलेट केले. ओमेगाची व्हॅल्यू आपण k/m ने कॅल्क्युलेट केली. हे बघा, केची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली. मास आपल्याला माहिती आहे ब्लॉकचं किती येतं. तर याच्यावरून आपण या स्क्वेअर रूट ऑफ k/m इक्वल्स टू ओमेगा या फॉर्म्युल्यानं ओमेगा कॅल्क्युलेट करू. ओमेगा किती आले आपलं? 5 रॅड पर सेकंद. आणि हे आलेलं ओमेगा आपण इथं टाइम पिरियडच्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवलं. या 2 पायला आपण 5 ने डिवाइड केलं तर हे 0.4
पाय. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हे पाय देखील टाइम पिरियड देखील कॅल्क्युलेट केलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं ॲक्सेलरेशन. तर ॲक्सेलरेशन इथं तुम्ही पाहू शकता. ॲक्सेलरेशन म्हणजे काय, तर ॲक्सेलरेशन म्हणजे ए इक्वल्स टू मायनस के बाय एम इंटू एक्स. हे मायनस नाही घेतलं तरी चालतं इथं. ठीक आहे. तर ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण यूज करू. हां झालेच. हो झालं. तर ॲक्सेलरेशन बरोबर काय आहे, तर ॲक्सेलरेशन बरोबर आहे के बाय एम इंटू एक्स, किंवा या के बाय एमलाच काय म्हणले आपण, ओमेगा स्क्वेअर एक्स. डिफरन्शियल इक्वेशनमध्ये हे आपण पाहिलेले. स्क्वेअर रूट ऑफ के बाय एम म्हणजे ओमेगा, दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर के बाय एम इक्वल्स टू काय, ओमेगा स्क्वेअर. तर के बाय एमला रिप्लेस केलं आपण ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. तर ओमेगाची व्हॅल्यू आपण काढलेली किती आहे, 5. तर ॲक्सेलरेशन इज इक्वल टू 5 रॅड पर सेकंड. त्याचा काय घ्यायचा, स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय एक्स. किती दिले आपल्याला, आता इथे एक्स सांगितलं आपल्याला, किती सेंटीमीटरचा एक्स काढायचा आपल्याला, 0.1 सेंटीमीटर. डिस्प्लेसमेंट किती झाले, 0.1 सेंटीमीटर. 0.1 सेंटीमीटर म्हणजे किती, तर 0.001 मीटर. 0.001 मीटर. तर हे मल्टिप्लिकेशन केलं तर हे किती येईल, ॲक्सेलरेशन येईल 0.005 रॅड पर सेकंड स्क्वेअर, किंवा मीटर पर सेकंड स्क्वेअर, सॉरी मीटर पर सेकंड स्क्वेअर. एक मिनिट मायनस राहिले इथे, मायनस. ओके झाले. ओमेगा स्क्वेअर इज 5. हो टाइम पिरियड आपला बरोबर आलाय. हो करा ना. याचा स्क्वेअर करायचा राहिला आपला, 25. ओके 25 एक 25 किती, मायनस 0.025 मीटर पर सेकंड स्क्वेअर. एक मिनिट थांबा. आपल्याला प्रॉब्लेम काय दिला आपल्याला, फाइंड द डिस्प्लेसमेंट, सॉरी acceleration of body when it displays from the mean position is 1 centimeter. Displace from mean position by 1 centimeter. डिस्प्लेसमेंट आपल्याला 1 सेंटीमीटर दिलेले. ठीक आहे. हे नोट डाऊन करा. ॲक्सेलरेशन इज 0.025 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आपण पुन्हा उद्या वाटल्यास याला सॉल्व्ह करू. हे शेवटचा आन्सर आपलं राहिलेलं आहे. ठीक आहे.